अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा ठेच काळजाला लागते. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद घेता येत नाही. कोणीतरी असावंच ज्याच्याजवळ मनाचा सगळा ताण मोकळा व्हावा. वेळ बदलल्याने जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास आपली जवळची माणसं बदलल्यानं होतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. क्षणभर आवडलेलं नातं आयुष्यभर जपायला आभाळा एवढं मन असावं लागतं. काही लोकांना तुमचे शब्द समजणार नाहीत तर काहींना तुम्हाला समजून घेण्यासाठी शब्दांचीही गरज भासणार नाही. हक्काने एका ताटात जेवायला बसणारी माणसं जर वेगवेगळ्या ताटासाठी भांडायला लागली तर समजून जा कालांतराने दोघांना भीक मागायची वेळ येणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचं व्यसन लागलं की परिस्थितीची मोठी मोठी संकटही सहज पचवता येतात. जाणाऱ्याची शिक्षा येणाऱ्याला कधीच द्यायची नसते. जाणीव ठेवत जा कुणी आपल्यासाठी काय काय केलं आहे. उपकाराची भाषा मतलबी लोक करतात. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपणा असावा लागतो. एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देतं, साथ नाही. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घेतात. चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा ते प्रसाद बनतात आणि जेव्हा दारूसोबत असतात तेव्हा ते चकणा बनतात. शेवटी संगत महत्त्वाची. या जगात फक्त दोनच माणसं पूर्णपणे सुखी राहू शकतात. ज्याला त्याचं खरं प्रेम मिळालं तो आणि ज्याला प्रेम म्हणजे काय हे माहीत नाही तो. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशेब ठेवता येत नाही. त्या ज्याच्या त्याच्या असतात आणि त्यालाच कळतात.